पहिल्या श्लोकाची व्याख्या सरळ सरळ, ते जन्मना, तुझ्या जन्माने, अत्र येथे, येथे म्हणजे या वृंदावनामध्ये, इंदिरा, इंदिरा म्हणजे लक्ष्मी. भगवंता तू येण्याच्या अगोदर लक्ष्मीचा वास या वृंदावनामध्ये झालाय. कशाची कशाची म्हणून कमी राहिली नाही. लोक लक्ष्मीच्या मागे जातात, नारायणाला सोडून देतात. लक्ष्मी म्हणते माझ्या मागे येऊ नका, माझ्या मागे जर आले तर मी तुमच्या घरी घोबडावर बसून येईल. नारायणाच्या मागे जर तुम्ही जाल तर तुमच्या घरी मी गरुडावर बसून येईल. म्हणून नारायण येण्याच्या अगोदर लक्ष्मीने हे वृंदावन सर्व वैभवाने भरून टाकलं. गोपिका म्हणतात, देवा इंदिरा तुम्ही येण्याच्या अगोदर इथं आल्यात. शाश्वत, शाश्वत अर्थात निरंतर लक्ष्मीचा वास या ठिकाणी झालाय. श्रेयते, श्रेयते सेवते, सगळे जग त्या लक्ष्मीची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आणि ती लक्ष्मी तुमची सेवा करते. ती म्हणते पाय दाबाच्या दैवाला मी प्राप्त व्हायला पाहिजे, चरण स्पर्शाला, चरण संवाहनाच्या दैवाला मी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही व्रज, हे व्रज, हे गोकुळ अधिकम जयती, वैकुंठापेक्षा सुद्धा या वृंदावनाचा महिमा अधिक झाला. आणि म्हणून दयित, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो ना, हे प्रिया शब्द हृदयाच्या प्रेमाने ओथंबलेले सगळे शब्द आहे. हे दयित, त्वयी धृतासव, आम्ही प्राण जे धारण केले ना तुझ्यासाठी, आता तो जर भेटला नाही तर आमचे प्राण जातील, भेट ना. तावका, आम्ही घरादाराचा त्याग केला, आम्ही तावका, आम्ही तुझ्या आहोत. कधीतरी म्हणा मी बेबीचा, मी याचा, मी त्याचा, मी देवाचा, कधीतरी म्हणा, कधीतरी म्हणा मी याचा, मी त्याचा, मी त्याचा. एक स्थिती यावी, तो माझा, मी त्याचा. तावका, आम्ही तुझ्या आहोत. आम्ही अडाणी असो, आम्ही कसे असो, आम्हाला ज्ञान नसेल, कृष्ण आम्ही तुझ्या आहेत. बाबा तुझ्यासाठी अनेक असतील पण आमच्यासाठी तू फक्त एक आहेस. तावका दिक्षु, आम्ही सगळीकडे तुला पाहतोय, कधीतरी तू आमच्या पुढे येशील, नाही दिसत तू ये ना आमच्या समोर. तो विचिन्वते, तुला आम्ही शोधतोय, सगळ्या वृत्त्या तुला शोधताय. दृश्यता, एकदा भेट दे, एकदा भेट दे. इथं म्हणताय ना जयती ते धिकम, याचे फक्त सूत्र देतो. सूत्र यासाठी परत भेटलो आणि करायचंच आहे खरं हे. आता शब्दांचा आनंद घेता यायला पाहिजे. 19 श्लोक आहे आणि एका एका श्लोकावर एक एक कथा होईल, एक एक जवळपास इतके भाव आहे. एकच भाव बघूया एकाच मिनिटामध्ये आणि थांबायचं आहे. आता वैकुंठापेक्षा हे जे व्रज धाम आहे, वृंदावन धाम आहे, हे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? आता फक्त त्याचे काही पर्याय आपल्याला देतो. वैकुंठामध्ये जय विजय आहे. वैकुंठामध्ये कोण आहे? जय विजय, भगवंताची सेवा करणारे द्वारपाल. वैकुंठामध्ये जय विजय आहे. वैकुंठामध्ये जय विजय आहे, व्रजमध्ये पराजय आहे. म्हणजे काय? जेव्हा हृदयामध्ये भक्ती येते तेव्हा भक्त कुणासोबत जिंकण्याचं ठरवत नाही, तो तुम्ही पराजित झालोय. किंबहुना जो जीवनामध्ये पराजित झाला, भगवंत म्हणतात त्याला मी विजय करतो. व्यवहारामध्ये मी याला हरवलं, त्याला हरवलं. लोकांना हरवायचं ना, राजकारण करा. लोकांना हरवायचं, राजकारण करा.
आणि भगवंताचं प्रेम संपादन करायचं ना, पराजित व्हा. नामदेव महाराज म्हणतात मी पराजित झालो. भगवंताची भक्ती करणाऱ्याला जगातले लोक काही नीट म्हणत नाही, पागल झालाय हा. जगातले लोकही पागल है और भक्ति करने वाला भी पागल है, लेकिन पगलापन में अंतर है. दुनिया के पागल दिमागी पागल है और भगवान के पागल दिली पागल है. जिनका जो दिमागी पागल है उन्हें पागल खाना भेज दो, दिमागी पागल है उन्हें पागल खाने भेज दो, और दिली पागल है उन्हें वृंदावन भेज दो. इथं येण्यासाठी मनाने पागल व्हावं लागतं. हो, अति शहाणे माणसं भक्तीमध्ये उतरू शकत नाही. फक्त ऑप्शन देतो याचे. वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे गोपी म्हणतात, कारण तिथं जय विजय आहे. इथं आम्ही पराजित झालोय. आम्ही म्हणतोय आम्ही काहीच नाहीये, जे काय ते तू आहेस. वैकुंठामध्ये जोश आहे, ब्रज में होश आहे. वैकुंठामध्ये रजोगुण आहे, कारण राग आलाय तिथं. इथं ब्रज रज आहे. आहा, वैकुंठ में शेष है, यहां पे आपका अवशेष है, आपका प्रसाद है. वैकुंठामध्ये शंख आहे, ब्रजामध्ये बासरी आहे. शंख ज्ञान देणार आहे, तर बासरी प्रेम देणार आहे. अनेक आहे. वैकुंठामध्ये भक्त तुझ्या मागे आहे. वैकुंठामध्ये भक्त तुझ्या मागे आहे. वृंदावनामध्ये तू भक्तांच्या मागे आहे. वैकुंठामध्ये देवांगना तुझ्या समोर नृत्य करताय. व्रजभूमीमध्ये तू गोपिकेच्या पुढे नाचतोय. म्हणून जयती ते देखम. त्या वैकुंठापेक्षा सुद्धा या ब्रजभूमीचा महिमा वाढलाय. असे अनेक भाव. अमृतामध्ये गुलाबजामुन बनवावेत. रात्री खाल्ले ना तुम्ही? ते चाचणीमध्ये होते, ते पण छान झाले होते म्हणतात. खूप चांगले झाले मला सांगितलं. आणि ते परत अमृताच्या समुद्रातून बुचकाळून काढावेत आणि त्याच्यातून असा टप 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 रस गळावा ना, तो टप टप जीवाला तृप्त करणारा रस म्हणजे हे गोपीगीताचे श्लोक आहेत.